आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश सचिव डॉक्टर उत्तम सोनकांबळे, आमच्या भगिनी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या ॲडव्होकेट नाज मॅडम आणि माझी मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युवती आघाडीच्या नेत्या ममता उत्तमराव सोनकांबळे, माझा मुलगा अक्षय उत्तमराव सोनकांबळे, आम्ही या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आज दिवंगत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। अजितदादाचं शासकीय निवासस्थान देवगिरीमध्ये आदरणीय अजितदादा जवळपास 20-25 वर्ष सतत त्या देवगिरी या ठिकाणी निवासस्थानी त्यांनी राहिलं आणि तिथून पूर्ण महाराष्ट्राची उभारणी आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत त्यांनी अत्यंत प्रचंड मोठं काम या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे। ते देवगिरी निवासस्थान त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची लोकभावना आहे। आणि अजितदादा हे खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराने प्रेरित होऊन यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत महाराष्ट्र हा घडवण्यासाठी अजितदादांनी पूर्ण आयुष्य झोकून दिलेला महाराष्ट्रातील एक थोर नेता होता। अजितदादांनी सर्व क्षेत्रामध्ये, मग क्रीडा असेल, कृषी असेल, सिंचन असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या संदर्भात त्यांनी मोठं काम केलेलं आहे। ते लोकनेते होते। आदरणीय अजितदादा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11-12 वाजेपर्यंत ते सतत लोकांच्या मध्ये राहून विकासात्मक काम त्यांनी केलेलं आहे। पूर्ण आयुष्य त्यांनी झोकून दिलेलं आहे। असा नेता महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी विचाराचा नेता म्हणून उदयाला आलेले अजितदादा हे अचानक कामाला सोडून गेले। प्रचंड महाराष्ट्रामध्ये दुःखद अशी भावना निर्माण झाली आणि त्यांनी केलेलं जे महाराष्ट्रामध्ये जे काम आहे त्याचा लेखाजोखा एक म्युझियम मोठ्या प्रमाणामध्ये त्या राष्ट्रीय स्मारकामध्ये निर्माण व्हावं अशी देवगिरी या निवासस्थानी व्हावं अशी आमची सर्वाची भावना आहे। आणि एक दादाचा त्या ठिकाणी मोठं भव्य असं स्मारक उभा टाकावं, एक राज्यस्तरीय ते स्मारक असलं पाहिजे। आणि अजितदादांनी जे कष्ट सोसलेले आहेत, ते कष्ट उपसलेले आहेत, ते महाराष्ट्रातील तमाम येणाऱ्या अनेक पिढ्यामध्ये तरुणाला एक प्रेरणा त्याच्यापासून मिळाली पाहिजे असंही माझं ह्या ठिकाणी अतिशय भावना चांगली आहे। म्हणून मी माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय धडाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या आदरणीय नेत्या सुनीतारावहिनी अजितदादा पवार साहेब यांना मी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांनी येत्या 22 तारखेला अजितदादांची जयंती आम्ही वाढदिवस साजरा करत होतो, परंतु अतिशय या ठिकाणी आम्ही आमच्यावरती वेळ जयंती साजरी करण्याची आमच्यावरती आलेली आहे। त्या जयंती दिनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मागणीला नक्कीच या ठिकाणी साथ देऊ 22 तारखेला राष्ट्रीय अजितदादाचं स्मारकची घोषणा या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी अशी या ठिकाणी मी नम्र विनंती या आपल्या माध्यमातून करतो आहे। नमस्कार, धन्यवाद।